नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे स्वागत आहे स्टडी विथ एजे या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण दिशाज्ञान चाचणीचा अभ्यास करणार आहोत। दिशाज्ञान चाचणी हा आपला पोलीस भरतीतील सर्वात आवडता म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचाही आवडता विषय आहे, पण यामध्ये छोट्या छोट्या चुका होत असतात। त्या चुका टाळण्यासाठी आपण हा व्हिडिओ सर्वांनी बारकाईने बघायचा आहे आणि ह्या व्हिडिओमधून आज तुम्हाला बऱ्याच गोष्टी नव्याने शिकायला मिळतील अशी मी अपेक्षा करतो, कारण यामध्ये जे बारकावे आहेत हे खूप बारकावे आहेत आणि प्रश्न यामध्ये म्हणजे हा सर्वांचा आवडीचा विषय असून सुद्धा यामध्ये थोडा प्रश्न वाचण्यामध्ये जरी चूक झाली तरी बी कशा पद्धतीने प्रश्न चुकतो हे आपण या ठिकाणी बघणार आहोत आज। तर दिशाज्ञान हा आता आपण सुरुवातीला सर्वजणांना माहीत असेल, दिशाज्ञान हे पुस्तकी भाषेमध्ये दिशा कशा असतात। दिशाचं ज्ञान असणं हे खूप आवश्यक आहे, कारण दिशाचं ज्ञान ज्या व्यक्तीला नसतं त्या व्यक्तीची दशा होत असते, त्या व्यक्तीच्या जीवनाची दशा होत असते। म्हणून दिशाज्ञान आपण हा महत्त्वाचाच समजूया या ठिकाणी। तर दिशाज्ञान आपण सुरुवात करत आहोत। या ठिकाणी एक मधोमध हा बिंदू घेतला आपण, या बिंदूमध्ये अशी एक आडवी रेषा ओढली आणि एक उभी रेषा ओढली। ह्या आडव्या रेषेमध्ये आपण डाव्या बाजूला पश्चिम घेतली आणि उजव्या बाजूला पूर्व असते। तसेच उभी रेषा ओढली, उभ्या रेषेमध्ये खालची बाजू ही दक्षिण दिशा असते आणि वरची बाजू ही उत्तर दिशा असते। नंतर आता आपण पूर्ण ही पश्चिम, पूर्व, उत्तर आणि दक्षिण ह्या चारही दिशा आपण बघितल्या। ह्या चार दिशांच्या नंतर पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये असते ती आपली आग्नेय। आग्नेयलाच दक्षिणचा साऊथ मधला एस घेतात म्हणजे, आणि पूर्व मधला ईस्टचा ए घेतात। याला साऊथर्न ईस्ट असं सुद्धा म्हणतात, साऊथ ईस्ट सुद्धा म्हणतात आग्नेयला। तसंच साऊथ वेस्ट म्हणजे काय, दक्षिण पश्चिम असंही म्हणतात याला, म्हणजेच काय नैऋत्यला। नैऋत्यला काय म्हणतात, साऊथ वेस्ट, दक्षिण पश्चिम। नंतर आली पश्चिम, त्याच्यानंतर कोणती नॉर्थ वेस्ट, NW आपली कोणती वायव्य। नॉर्थच्या आणि वेस्टच्या मध्ये जी आहे ती आपली आहे नॉर्थ वेस्ट। नंतर नॉर्थ ईस्ट आपली ईशान्य। नॉर्थ म्हणजे उत्तरेच्या आणि पूर्वेच्या मध्ये ईशान्य आहे। आता आपण इंग्लिश मध्येच काय असतं, कधी कधी प्रश्न आता आपले टाईप होतानाही इंग्लिश मध्ये टाईप होतात आणि त्याचं ट्रान्सलेशन पुन्हा मराठीमध्ये होत असतं। तर अशा परिस्थितीमध्ये कधी कधी तुम्हाला प्रश्नामध्ये असंही येऊ शकतं की दक्षिण पश्चिम, उत्तर पश्चिम किंवा उत्तर पूर्व आणि दक्षिण पूर्व अशाही आपल्याला दिशांची नावं येऊ शकतात। म्हणून आपल्याला इंग्लिशमध्ये आपण हेही समजून घेऊ की आग्नेयला साऊथ ईस्ट असं म्हणतात। का, कारण साऊथच्या आणि ईस्टच्या मध्ये कोणते आहे तर आग्नेय आहे। साऊथ म्हणजे दक्षिण आणि ईस्ट म्हणजे पूर्व, दक्षिण आणि पूर्वेच्या मध्ये आग्नेय असल्यामुळे याला दक्षिण पूर्व असंही म्हणतात। तसेच उत्तर आणि पूर्वेच्या मध्ये ईशान्य असल्यामुळे ह्याला उत्तर पूर्व असेही म्हणतात, नॉर्थ ईस्ट असेही म्हणतात। त्याचप्रमाणे नॉर्थ आणि वेस्ट, उत्तर आणि पश्चिमच्या मध्ये वायव्य आहे। वायव्य नॉर्थ आणि वेस्टच्या मध्ये असल्यामुळे याला उत्तर पश्चिम असंही म्हणतात किंवा नॉर्थ वेस्ट असंही म्हणतात। त्याच न्यायाने साऊथ आणि वेस्ट ह्याच्यामध्ये कोणते आहे, याच्यामध्ये आहे नैऋत्य। आता नैऋत्याला साऊथ वेस्ट असंही म्हणतात। आपण सगळ्यात महत्त्वाचं दिशाज्ञान कळण्यासाठी आपल्याला हा अधिक कळणं महत्त्वाचं आहे। ह्या अधिक मध्ये ही वरची दिशा कोणती असते तर ती असते उत्तर, खालची दिशा कोणती असते तर ती असते दक्षिण, इकडची उजव्या हाताची दिशा असते ती असते पूर्व आणि डाव्या हाताची दिशा असते ती असते पश्चिम। याच्यामध्ये हे प्रत्येक आपण जर अँगल बघितला
जो अँगल आहे, इथला कोन आहे, हा काटकोन दिसेल आपल्याला, हा दिसेल काटकोन. आपण बऱ्याच वेळेस प्रश्नांमध्ये बघितलेलं असतं की राम हा उत्तरेकडे तोंड करून उभा होता आणि तो उजवीकडे वळला. आता उजवीकडे वळला म्हणजे उजवीकडे किती वळला हे आपल्याला त्यामध्ये जर दिलेलं नसेल, कधी कधी दिलेलं असतं उत्तरेकडे तो तोंड करून उभा होता आणि उत्तरेकडून तो उजव्या बाजूला 45 डिग्रीमध्ये वळला किंवा 90 डिग्रीमध्ये वळला किंवा काय असेल ते डिग्री देणार. कधी कधी त्यांनी काय केलेलं असतं, डिग्री आपल्याला, तो कोन आपल्याला दिलेला नसतो. मग त्यावेळेस आपण प्रत्येक वेळेस जर कोन दिलेला नसेल आणि उजवीकडे वळला, डावीकडे वळला, व्हॉटेवर कोणत्याही बाजूला वळला तरी आपण असं गृहीत धरायचं की तो वळला म्हणजे 90 डिग्रीमध्येच वळला. 90 घेतल्याशिवाय माणूस वाकडा चालतच नाही. 90 ने माणूस वाकडा चालतो. आता मग हे जो चालतोय तो वळला, डावीकडे वळला, तो 90 डिग्री घेऊनच वळला. गणितामध्ये जी 90 घेते, 90 घेतल्याच्या नंतर ते वाकडा म्हणजे सरळ चाललेला इकडं, तर तो वळला तर तो 90 डिग्रीमध्येच वळतो, म्हणजे 90 मध्येच तो वळतो. नंतर डावीकडे जरी वळत असला तरी डावीकडे वळताना सुद्धा तो 90 डिग्रीमध्येच वळतो. पण हे कधी, ज्यावेळेस प्रश्नामध्ये त्यांनी कोन दिलेला नसतो, किती कोनामध्ये वळला असं दिलेलं नसतं, किती अंशामध्ये वळला असं दिलेलं नसतं, तेव्हा आपण गृहीत धरायचं की तो वळला, तो 90 डिग्रीमध्ये वळला. आता समोर आपण बघू, जर तो 45 डिग्रीमध्ये वळला असं जर दिला असेल तर उत्तरेकडे बघत होता आणि आपण असं समजू की तो 45 डिग्रीमध्ये वळला, तो 45 डिग्रीमध्ये डावीकडे वळला. उत्तरेकडे बघत असताना 45 डिग्रीमध्ये तो डावीकडे वळला. आता डावीकडे आणि उजवीकडे हा कन्सेप्ट असा आहे, आपण इथून असं गृहीत धरायचं, उजवीकडे वळला म्हणजे कसा वळला, तो क्लॉकवाईज वळला, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळला, म्हणजे कसा वळला, उजवीकडे वळला. आणि डावीकडे वळताना तो कसा वळला, तर तो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वळला. आता घड्याळाचा काटा कसा वळतो, आता इथं 12 वरून किती वर जातो, 1 वर, 1 वरून 2 वर, 2 वरून 3 वर, असा घड्याळाचा काटा उजवीकडे वळतो, म्हणजेच तो क्लॉकवाईज वळतो. आता क्लॉकवाईज वळला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, असंही आपल्याला प्रश्नामध्ये विचारलं जातं. मग आपण असं इथं धरताना डावीकडे वळला म्हणजे तो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वळला, अँटी क्लॉकवाईज वळला. तो किती वळला आहे, 45 डिग्री, 45 अंशामध्ये तो वळलेला आहे. आता 45 अंशामध्ये वळलेला असताना आपली पश्चिम दिशा उत्तरेपासून राहिली कुठं, 90 डिग्रीवर. हा वळलाय 45 मध्ये. 45 मध्ये वळल्याच्या नंतर इथं कोणती दिशा येते, आपण वरती इथं बघितलं होतं, उत्तर आणि पश्चिमच्या मध्ये येते वायव्य. वायव्यला तो वळतो, म्हणजे जो 45 डिग्रीमध्ये वळतो तो वायव्यला वळतो. आता कुठून, उत्तरेकडून डावीकडे 45ला म्हणजे काय, वायव्यला वळतो. आता वायव्यला तो वळाल्याच्या नंतर आपण जागा कमी असल्यामुळे इथं वायव्यसाठी NW दाखवू, नॉर्थ वेस्ट. मराठीमध्ये आपण ह्याला वायव्य म्हणू, वा, आपण असं दाखवू इथं. तर हा वळला कुठं, वायव्यला वळला. आता इथून परत वायव्यवरून जर तो 45 डिग्रीमध्ये वळला डावीकडे, तर तो कुठे येणार, तो येणार पश्चिमेकडे. पश्चिमेतून परत 45 डिग्रीमध्ये ज्या वेळेस वळतो तर तो कुठे येऊन पोहोचतो, आपल्या नैऋत्येला पोहोचतो. 45 डिग्री आणखी डावीकडे वळला तर तो कुठे पोहोचणार, दक्षिणेला. दक्षिणेवरून 45 डिग्री वळल्याच्या नंतर, 45 अंशामध्ये वळल्याच्या नंतर हा दक्षिण पूर्व म्हणजे कोणती, आपली आग्नेयला पोहोचणार. आणि परत 45 डिग्री डावीकडे वळल्याच्या नंतर पूर्वेला जाणार. परत 45 डिग्रीमध्ये वळला तर तो जाणार कुठे, शेवटची दिशा कोणती आपली, ईशान्येला जाणार.
आणि परत इथून 45 डिग्रीमध्ये ज्यावेळेस वळतो त्यावेळेस तो पुन्हा कुठे येतो, उत्तरेला. तर असा आपला 360 डिग्रीचा हा आपला पूर्ण सर्कल आपण कव्हर केला. आय होप तुमच्या लक्षात आलं असेल की 45 डिग्रीमध्ये कसा वळतो. 45 डिग्रीमध्ये उत्तरेकडून जर डावीकडे 45 डिग्री वळला तर वायव्येला येते, उत्तरेकडून उजवीकडे म्हणजे कसं क्लॉकवाईज जर 45 डिग्रीमध्ये वळला तर तो कुठे येतो, ईशान्येला येतो. उत्तरेकडून 90 डिग्रीमध्ये जर तो उजवीकडे वळला, क्लॉकवाईज जर वळला तर तो कुठे येतो, पूर्वेकडे येतो. आणि हे एक वाक्य सर्वांनी लिहूनच घ्या की जेव्हा प्रश्नामध्ये किती डिग्रीमध्ये वळला हे दिलेलं नसेल तेव्हा आपण त्याला 90 डिग्रीमध्येच वळवायचं. आपल्याला काहीच माहीत नसेल तर तो कसा वळतो समजायचं, 90 घेऊनच वळतो, 90 डिग्री घेऊनच, 90 डिग्रीचा अँगल घेऊनच तो वळतो. हे आपण लक्षात ठेवायचं. आता यानंतर आपण वळण्याचं वगैरे हे आता सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. त्यानंतर आपण तुम्हाला दिशाही समजल्या असतील. वरची दिशा ही कोणती आहे, उत्तर आहे. त्यानंतर ही खालची दिशा, उत्तरेच्या विरोधाची दिशा कोणती, दक्षिण असते. आता आपण असे बसलेलो असताना आपल्या समोर एकदम वरची दिशा ही उत्तर असते, खालची दिशा ही दक्षिण असते आणि आपल्या डाव्या साईडची जी दिशा असते ती असते पश्चिम. डाव्या साईडची म्हणजे ह्या दृष्टिकोनातून आपण जे बघतोय ते पुस्तकी भाषामध्ये डाव्या बाजूला आपली पश्चिम असते. पुस्तकी भाषामध्ये म्हणजे आपण हे गणित सोडवायला घेतो तेव्हा. तुम्ही जरीही तुमचं तोंड उत्तरेकडे असेल किंवा पूर्वेकडे असेल तरीही तुमच्या तोंडासमोरील, आपल्या पेनाच्या समोरील वरची बाजू जी असते ती आपल्याला पुस्तकी भाषेमध्ये उत्तर दिशा असते. त्याचप्रमाणे जी खालची दिशा असते ती दक्षिण असते. तुम्ही कोणत्याही दिशेला बघा, काहीही फरक पडत नाही. पुस्तकी भाषेमध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल दिशा विसरून जायच्या असतात. पुस्तकी भाषेमध्ये जेव्हा आपण गणित सोडवायला घेतो तेव्हा आपण रिअल दिशांमध्ये काही बघायचं नाही, कारण तुम्ही कोणत्या दिशेला तोंड करून बसणार हे कुणीही सांगू शकत नाही. बसताना तुम्ही अभ्यासाला बसताना पूर्वेकडे तोंड कराल, पश्चिमेकडे कराल, आग्नेयेकडे करा किंवा वायव्येकडे करा, कोणत्याही दिशेला करा, पण तुमच्या समोरची जी दिशा असते ती त्यावेळेस असते उत्तर. आणि वरची दिशा ही उत्तर, खालची दिशा ही दक्षिण, डावीकडची दिशा पश्चिम असते आणि उजवीकडची दिशा ही पूर्व असते. यांच्या मधल्या दिशा पूर्वेच्या आणि दक्षिणेच्या मध्ये असते आग्नेय, दक्षिण आणि पश्चिमच्या मध्ये असते नैऋत्य, पश्चिम आणि उत्तरच्या मध्ये असते आपली वायव्य आणि उत्तर व पूर्वेच्या मध्ये असते ईशान्य. तर चला, आपल्या दिशा तर आता सर्वांच्या थोडी आयडिया आली असेल दिशा कशा असतात. त्यानुसार आपण एक आता प्रश्नाकडे वळू. एकदम इझी प्रश्न आहे आणि या प्रश्नाने आपण सुरुवात करू. तर सुरुवात करताना आता प्रश्न वाचताना नीट वाचायचा. प्रश्नामध्ये कशा चुका होतात, आपल्याला दिशाज्ञान परिपूर्ण येत असतं. बी हा एच्या उत्तरेला आहे आणि गडबडीने अध्यक्ष महोदय काय करतात, बी हा एच्या उत्तरेला म्हणतात, वाचताना असं वाचतात आणि काय करतात, इथं बी लिहितात आणि उत्तरेला ए लिहून मोकळे होतात. सगळं बाकी गणित जसंच्या तसं सॉल्व करतात आणि सर उत्तर चुकतं कसं हे विचारतात. तर हे असं उत्तर चुकणारच. म्हणून तुम्हाला काय करायला पाहिजे, इथं आपण गणित सोडवताना हे लक्षात घ्यायचं की चा कुठं लिहिलेला आहे, चा कशा चा, ए चा केलंय ना इथं, कोणत्या चा, आपण ज्या पहिल्या वाक्यामध्ये चा ज्याला केलंय तो आपण अगोदर मधोमध लिहायचा. आता इथं आपण एक बिंदू देऊ, या बिंदूला नाव देऊ ए. कारण का ए नाव का दिलं, कारण इथं दिलंय ए चा. सर्वात अगोदर ही स्टेप ए चा म्हणून आपण अगोदर घेतला ए आणि तो घेताना मधोमध घ्यायचा, कारण आपल्याला माहित नसतं उत्तरेला चाललाय की दक्षिणेला चाललाय, पूर्वेला चाललाय की पश्चिमेला चाललाय. कोणत्याही दिशेला जाऊ आपण मधोमध जर घेतलं तर आपल्याला जागा पुरते, म्हणून इथं मधोमध घ्यायचा. मधोमध घेतल्याच्या नंतर याने काय सांगितलंय, ए च्या
उत्तरेला कोण आहे, बी हा आहे. बी हा कुठे आहे, एच्या उत्तराला. एच्या उत्तरेला बी आहे हे त्यांनी सांगितलंय, पण आपला अध्यक्ष वाचताना कसं वाचतो, बी हा एच्या उत्तरेला. मग अगोदर काय लिहून घेतो, बी, दिशा कोणती, उत्तर, आणि तिथं काय लिहितो, वरती ए लिहितो. असं गणित एकदम वाचण्यावरून थोड्या थोड्या याच्यातून चुकून जातं. आपण काय करणार, ए हा अगोदर घेणार. का, कारण इथं एच्या ज्याच्या समोर च्या जोडलं तो आपण अगोदर घेणार पहिल्या वाक्यामध्ये. मग आपल्या एच्या बी कुठं आहे, उत्तरेला. आता उत्तर कुठं असते, उत्तर असते आपण आताच बघितलं वरती असते. वरती म्हणजे कशी, उत्तरेला कोण आहे, मग आपला इथं बी आहे. एच्या उत्तरेला आहे आपला बी. बीच्या, आता याने काय सांगितलंय, सी हा इथं काय दिलाय, बी, बीच्या. बीच्या म्हणून आपण संदर्भ कशाचा घेणार, बीचा. बीच्या, सी हा बीच्या पूर्वेला आहे. आता बीच्या पूर्वेला म्हणजे आपण इथं काय करणार, हा प्लस इथं लक्षात घेणार. प्लस मध्ये ही वरची उत्तर, खालची दक्षिण, आणि इकडची डावी बाजू आपली पश्चिम, उजवी बाजू पूर्व. मग हा सी आपण कुठं घेणार, उजव्या बाजूला, म्हणजेच कुठं, पूर्वेला. इथं आपण घेतला सी. हा सी घेतल्याच्या नंतर आता पुढचा आपण पॉइंट वाचणार, तो आहे डी हा एच्या डावीकडे आहे. डी हा एच्या कुठं आहे, डावीकडे. आता डावीकडे म्हणल्याच्या नंतर आपण इथून कुठं जाणार, डावीकडे. डावीकडे म्हणजे आपण आता ए जो आपण धरलेला आहे, एची उत्तर ही वरची आहे, ही असणार दक्षिण, खालची दिशा असणार दक्षिण, आणि डावीकडे म्हणजे ही कोणती दिशा आहे, डावीकडे आपण बघितलं पश्चिम असतो. आता आपण आपलं थोडक्यात हे चिन्हच असं तयार झालं, बरोबर ना. ह्या ए पासून आपलं हे चिन्हच तयार झालं. डावीकडे म्हणजे या पश्चिमेकडे कोण आहे, ए पासून पश्चिमेकडे म्हणजे डावीकडे कोण आहे, डी आहे. आता आपल्याला कन्फ्युजन होईल म्हणून हे बाकीचं मी पुसून टाकतो. आपण आता इथं बघू, हा कोण आहे, ए आहे. या ए पासून डावीकडे कोण आहे, ए पासून डावीकडे आहे डी. म्हणजे कोणत्या, ए पासून कोणत्या दिशेला आहे, डी. प्रश्नाचं उत्तर हे मला आलेलं आहे, तुम्हालाही आलेलं असेल, सर्वांचं आलेलं असेल, पण आपण आता यामध्ये पुन्हा सगळ्या दृष्टिकोनाने ह्या सूत्राला आपण, ह्या आकृतीला आपण एकदा बघून घेऊ, शिकून घेऊ याला. हा डी जो आहे, डी कुठे आहे, एच्या कोणत्या दिशेला ते सांगा मला. डावीकडे उजवीकडे आता हे सांगत बसू नका. डी हा एच्या पश्चिमेला आहे. पश्चिम ही दिशा आपण बघितली होती, इथं कोणती आहे, पश्चिम आहे डावीकडे. बी हा एच्या कुठं आहे, उत्तरेला आहे. आपण ही दिशा उत्तर बघितलेली आहे. इथं कोण आहे, ए, ही उत्तर. आता सी हा एच्या कुठं आहे हे मला सांगा. सी हा एच्या कोणत्या दिशेला आहे. आता हा तर इथे तर नाही, कुठं आहे, इथं. इथं आहे म्हणजे कुठं, ही मी डायग्राम थोडी मोठी काढतो. सी जो आहे, आता आपण बघितला हा ए आहे, एच्या पश्चिमेला इकडं कोण आहे, डी आहे. डीच्या वरती इकडे कोण आहे, एच्या वरती कोण आहे, बी आहे. म्हणजे कुठे आहे, पूर्वेला आहे. बीच्या पूर्वेला, बी हा कुठे आहे, एच्या उत्तरेला आहे. बीच्या पूर्वेला कोण आहे, तर तो सी आहे. हे आपण पाहिलं. आपली ही आकृती अशी आहे. आता ह्या आकृतीमध्ये आपण खाली इकडं काढला, एच्या खाली कोण आला, दक्षिण आला. ही कोणती आली, उत्तर आली. ही कोणती आली, पश्चिम आली. पण आता सी हा एच्या पूर्वेला आहे का, तर नक्कीच नाही, कारण पूर्व कुठे असणार, इथे असणार. पण सी कुठे आहे मग ए पासून, आता ही उत्तर आणि पूर्व, बरोबर बरोबर, उत्तर पूर्व दिशेला. उत्तर पूर्व दिशा म्हणजे कोणती, नॉर्थ ईस्ट आपण बघितलेली. नॉर्थ ईस्ट कोणती आहे, आपली ईशान्य दिशा. ईशान्य दिशा म्हणजे आपली उत्तर पूर्व. उत्तर पूर्वेला कोण आहे, ए पासून सी आहे. ए पासून सी उत्तर पूर्वेला आहे.
हे अजूनही मी एकदा स्पष्ट करतो की मी तुम्हाला उत्तर सांगत नाही या प्रश्नाचं, मी तुम्हाला फक्त दिशाज्ञान शिकवतोय. आपण एच्या दृष्टिकोनातून बाकी सगळे बघितले. हे का बघितले? कारण क्वेश्चन परत इथं तुम्ही आता वरती जसं आपण बघितलं त्याच पद्धतीने क्वेश्चन विचारताना काय विचारलेलं आहे, सी हा डीच्या कोणत्या दिशेला आहे. सी हा, मग आता दिशा कुठून बघणार आपण, सी पासून बघणार का? नाही. का? कारण संदर्भ ज्याचा दिलेला असतो त्याच्या समोर लिहिलेला असतं च्या. मग संदर्भ इथे कोणाचा दिला आहे, तर इथे या ठिकाणी संदर्भ दिलेला आहे डीचा. मग आपल्याला सीचं स्थान कोणापासून बघायचंय, डी पासून बघायचंय. हे फक्त तुमच्या माहितीसाठी होतं. मला अपेक्षा आहे की तुम्हाला हे सगळं समजलं असेल. तर आपण आता प्रश्नाच्या उत्तराकडे जाऊ. प्रश्नाचं उत्तर असं काढायचं. आपण पूर्ण आकृती नंतर आता बघून घेऊ. या आकृतीमध्ये सुरुवातीपासून आता प्रश्न कसा सोडवायचा, तुम्हाला हे कन्सेप्ट होत्या, कन्सेप्ट मी क्लिअर करून दिलेले आहेत. आता कन्सेप्ट क्लिअर असताना क्वेश्चन किती फास्ट आणि कसा सोडवता येतो ह्याकडे आपण बघू. सुरुवातीला काय करणार आपण, एच्या दिला म्हणून इथं ए लिहिणार, एच्या उत्तरेला बी आहे म्हणून इकडे उत्तरेला बी घेणार, बीच्या पूर्वेला सी आहे म्हणजे मी उजवीकडे जाणार बी पासून म्हणजे इथं आला सी, आणि डावीकडे म्हणजे एच्या पश्चिमेला कोण घेणार मी, डी. आता ह्या डी पासून आपण काय करणार, सपोज हे पुसून काढू. आता डी पासून काय करणार, परत प्लस काढणार, प्लस काढून इथं ही दिशा येणार उत्तर, हे येणार पश्चिम, हे येणार पूर्व, आणि हे येणार दक्षिण. आता डीच्या कोणत्या दिशेला आहे, आता इथं आपण डी पकडला, डीच्या कोणत्या दिशेला दिसतोय रे सी, हा दिसतोय डीच्या बरोबर उत्तर पूर्व. उत्तर पूर्व म्हणजे कोणती, ईशान्य. ईशान्येला काय दिसतोय आपल्याला, सी दिसतोय. काय विचारलं त्यांनी, सी हा डी च्या, सी हा डी च्या, हे वाचणं महत्वाचं आहे. तुम्ही म्हणाल आता पहिली दुसरीच्या पोरांसारखं शिकवतंय मास्तर, पण मास्तर शिकवतंय म्हणजे असे भरपूर पोरांचे गणितामध्ये मार्क जातात, जे की आपला खूप आवडीचा विषय असतो, आणि म्हणजे आपण ते म्हणतो ना हातातले मार्क असतात, त्या हातातले मार्क त्या विद्यार्थ्यांचे जातात. फक्त सिली मिस्टेक, आणि काय म्हणतात, सिली मिस्टेक झाली सर आणि 1 मार्क गेला, इथं 1 मार्क गेला, आणि 1 मार्काने आपला रिझल्ट येत असतो. म्हणून 1 मार्क किंवा 2 मार्क जाणं तेही अशा प्रश्नांमध्ये जो की आपला बालेकिल्ला आहे. दिशाज्ञान चाचणी हे तुमचा सर्वांचा बालेकिल्ला आहे. मी हे सगळं शिकवताना आवर्जून सांगू इच्छितो की दिशाज्ञान चाचणी हे तुम्हाला खूप सोपं गेलं असेल, आणि हे सोपं जाऊन सगळ्यांनाच सोपं जातं. पण यामध्ये चुका कुठं होतात हेही आपण बघितलं पाहिजे. तर ह्या चुका होतात बी हा ए च्या, पण मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे काय होतं, बी हा ए च्या म्हणलं की हा कार्यकर्ता काय करतो, अगोदर बी काढतो, नंतर ए च्या म्हणून इथं ए काढतो, आणि उत्तर चुकवून बसतो. आता नंतर बीच्या इथं सीला काय काढणार, तो पूर्वेला काढणार इथं सी, एच्या डावीकडे काढणार डी. आता सांगा दिशा कोणती आली, फक्त हे वाचण्यात चूक झाल्यामुळे काय होतंय, जी दिशा अगोदर येत होती आपली ईशान्य ती येते आग्नेय. फक्त कशामुळे, वाचण्याच्या चुकामुळे. आणि प्रश्न विचारताना त्यांचा माइंडसेट एवढा छान असतो, ते काय करतात, तुम्हाला ह्या दिशा सुद्धा देऊन टाकतात. तुम्हाला पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर ह्या दिशा ते देणार नाहीत. ऑप्शनमध्ये देताना ते कोणत्या दिशा देतात, ते अशा दिशा देतात, सगळ्या तुम्हाला 45 डिग्रीमध्ये आपण वळून केलेल्या दिशा त्याच असतात. म्हणजेच आपल्या दक्षिण पश्चिम, दक्षिण पूर्व, उत्तर पूर्व आणि उत्तर पश्चिम अशा दिशा ते काय करतात, देतात. म्हणजे आपल्या आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य याच दिशा देणार. आपलं उत्तर काय आहे मग, सी हा डीच्या ईशान्येला आहे. आशा करतो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हा मी कोर्स जो मोफत सर्वांसाठी ओपन केला आहे,
हा सर्वांसाठी मोफत करण्याचं कारण म्हणजे असं आहे की या व्हिडिओमध्ये मी सांगू इच्छितो की मी एका अकॅडमीमध्ये 2 वर्षापासून जॉब करत होतो आणि ठीक आहे, मी पण अभ्यासच करत होतो. शिक्षक हा माझा पेशा नाही आणि मी शिकवण्यासाठी म्हणून म्हणजे शिकवत नव्हतो, तर कमवा आणि शिका या दृष्टीने मी शिकवून अभ्यास करत होतो. आणि त्यानंतर मला असं जाणवलं की मी ज्या अकॅडमीमध्ये शिकवत होतो विद्यार्थ्यांना, तर त्या अकॅडमीमध्ये पोलीस भरतीच्या बॅचसाठी एका मुलाची फी, महिन्याची फीज 5-5 हजार रुपये घेत होतं. म्हणजे एवढे त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांनी काय केलं होतं, विद्यार्थ्यांना लुटायला चालू केलं होतं. मग मला ते काय आवडलं नाही आणि विशेष म्हणजे त्यामध्ये काही विद्यार्थी इच्छुक होते क्लास घेण्यासाठी, पण ते कोर्स परचेस करू शकत नव्हते. एवढे त्यांच्याकडे पैसेही नव्हते. त्यामुळे ते पैसे असले तरी, आणि मी म्हणतो पैसे जरी असले तरी विनाकारण एवढे पैसे गुंतवणं हेही त्या विद्यार्थ्यांना योग्य वाटत नसेल. म्हणून मी जे हा ऑनलाईन मोफत क्लास आणलेला आहे याचं मेन कारण म्हणजे तेच आहे की काही विद्यार्थ्यांनी मग त्या टायमाला केलं, माझ्याकडे येऊन त्यांनी विनंती केली की सर, आम्हाला तुमचा क्लास तर खूप घ्यायची इच्छा आहे, पण फीज खूप आहे सर, फीज कमी होईल का? तर मी त्या अकॅडमीशीही बोललो की फीज कमी करू शकता का? त्या अकॅडमीवाल्यांनी मला सांगितलं की सर ठीक आहे, तुमच्यामुळे हा क्लास चालतोय चांगल्यापैकी, तर आम्ही तुम्हाला फार तर काय करू, 2 ते 4 विद्यार्थ्यांना आम्ही ॲडमिशन देऊ, पण तुम्ही सर समजून घेऊ शकता म्हणले. अकॅडमीवर मी नाराज नाही किंवा काय नाही, पण मला एक सांगायचं आहे की त्या अकॅडमीच्याही काही अडचणी असतील. त्या अकॅडमीने मला सांगितलं की सर, तुमच्या विनंतीला मान देऊन आम्ही 2-3 विद्यार्थ्यांना ॲडमिशन फ्रीमध्ये देऊ शकतो, पण सर विषय असा होईल की यामध्ये आपल्याला सर्वच गोष्टींचा खर्च जो असतो ऑफलाईन क्लासेससाठी, तो आपण हॉल बुक करणार, त्या हॉलसाठीचं आपलं रेंट असणार, ह्या सगळ्या गोष्टी जाऊन आपला खर्चही निघणार नाही सर, त्यामुळे आपण असं फ्रीमध्ये देऊ शकत नाही. आणि खऱ्या अर्थाने मला ते तिथं थोडंसं खटकलं म्हणण्यापेक्षा त्यांनी, मला असं वाटत नव्हतं सगळ्यांना फ्रीमध्ये द्यावं, पण त्यांनी त्यामध्ये काय करायला पाहिजे होतं की फीज सगळ्यांचीच कमी करायला पाहिजे होती. एवढी फीज नसायलाच पाहिजे, कुठंच नाही एवढी फी. म्हणून मी काय केलं, मग नंतर असा विचार केला की ठीक आहे, ऑफलाईनला एवढ्या अडचणी आहेत आणि ह्या सगळ्या अडचणींना सामोरं जाणं हे भांडवलीदृष्ट्या, आता मी स्वतः कमवा आणि शिका योजनेतून शिकत असल्यासारखा मी स्वतः क्लासेस घेत होतो, तर माझ्याकडेही काही एवढं भांडवल नव्हतं मी ऑफलाईन क्लासेस सुरू करावं. पण त्या विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून मला सतत असं मनातून कसं तरी वाटायचं की यार, आपण या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. विद्यार्थी जसं मी शिकण्यासाठी धडपडतोय तसे हे सगळे विद्यार्थी शिकण्यासाठी धडपडत आहेत, मग आपण यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मी हा ऑनलाईन क्लास सुरू करण्याचं नियोजन केलं आणि हा ऑनलाईन क्लास मी आता चालू करत आहे. तर मित्रांनो, माझी एकच विनंती आहे की तुम्ही हा जो आपला ऑनलाईन कोर्स आपण आणलेला आहे सर्वांसाठी मोफत आहे. आपण नोव्हेंबरमधील ज्या 9,000 जागा येणार आहेत, त्या 9,000 जागांसाठी विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी करून घेणार आहोत. आणि या 9,000 जागांमधून माझी इच्छा आहे, माझे जे विद्यार्थी आहेत त्यांचं कुठंतरी काम व्हावं, म्हणून मी विद्यार्थ्यांसाठी 24/7 हॉवर्स अवेलेबल राहणार आहे. मी या यूट्यूबचं जे व्हिडिओ आहे आपला, या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये टेलिग्राम चॅनलचीही लिंक टाकत आहे. तर त्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही काय करा, मला जो तुमचा अवघड जाणारा टॉपिक असेल त्या टॉपिकबद्दल माहिती देत राहा. कोणत्या टॉपिकवरती आपल्याला लेक्चर घ्यायचं आहे ते सांगत जा, आणि तुमचे अवघड प्रश्न जे असतील तेही तुम्ही मला टेलिग्राम चॅनलवरती देत जा. कमेंटमध्ये कमेंट करा आणि मला तुम्ही या ऑनलाईन जो कोर्स मोफत आणलाय त्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.